शेतकरी मित्रांनो नमस्कार. रविवारी 31 तारखेला वातावरण कसं असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर आपण जर लोणावळा, कर्जत हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. पण इकडे मुंबई, ठाणे, उल्हासनगर, उरण, पेण, अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर चाकण, पुणे, सासवड, जेजुरी, भोर, वाई, सातारा हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे या भागात कोरडं वातावरण आपल्याला संध्याकाळी 6 वाजता दिसत आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर या परिसरांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, त्याचबरोबर घोडेगाव, डोंगरगण, वांबुरी, सोनई, राहुरी, देवळाली प्रवरा, वांगी खिरडी, टाकळी भान, खानापूर, श्रीरामपूर, लोणी, शिर्डी, राहाता हा जर कोपरगाव हा जर परिसर बघितला तर या संपूर्ण परिसरात रविवारी 31 तारखेला ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर परिसर बघितला तर या परिसरात काही भागात ढगाळ वातावरण असू शकतं, तर काही भागात कोरडं वातावरण दिसत आहे. फुलंब्रीमध्ये कोरडं वातावरण आहे, तर काही भागात प पैठणमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. भुगूरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पाथर्डीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. शिरूर कासारमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. कडामध्ये जामखेड, पाटोदा, त्याचबरोबर बीड, गेवराई, रामपुरी हा जर परिसर बघितला, अंबड, तर पूर्णपणे कोरडं वातावरण या भागात दिसत आहे. जालना, त्याचबरोबर आपण जर चिखली परिसर बघितला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आहे. मालेगाव परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. जिंतूर, शेवगाव, त्याचबरोबर हिंगोली हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. माजलगाव, त्याचबरोबर रामपुरी, परतूर, शेलू, परभणी, पुरण, त्याचबरोबर नांदेड हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे आपल्याला या भागात कोरडं वातावरण दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर सोमवारी 1 तारखेला 1 जूनला संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं तर उदगीर, नांदेड, परभणी, निजामाबाद हा जर परिसर बघितला, यवतमाळ, हिंगणघाट, अमरावती, अकोला, तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. लातूर, उदगीर, बिदर, सोलापूर, बार्शी, बीड, बारामती, सोलापूर, विजयपूर या भागात ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर अहिल्यानगर परिसरात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तर अकोले, नाशिक या भागात पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. पुणे, भोर, सातारा, त्याचबरोबर ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, दापोली, महाड, lausa, मुरुड, जंजिरा, अलिबाग हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पण कुठल्याही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 1 जूनला सोमवारी पडणार नाही. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि या वातावरणामध्ये बदल होताना संध्याकाळच्या सुमारास वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी असणार आहे, लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.